जुलमीशाहीचा होता एक काळ रयतेचा छळ माजलेला तोडण्याची नाळ अन्यायाची जन्म आला बाल शंभूराजा रोजच्यापेक्षा थोडी कमी आहे जत्रा असो पण आज लोक थोडी हवी होती की शंभू महाराज काय आहेत, हिंदू धर्म काय आहे, धर्मासाठी महाराजांनी काय केलंय हे आपल्याला लक्षात पाहिजे. त्या पाच
शंभूराजांना पकडलेलं आहे. कधी कसं पकडलं आज तुम्ही ऐका. त्याची अवस्था काय झाली ते आपल्यासमोर मिळते. आपल्या अध्यायाद्वारे कीर्तनाद्वारे आम्ही समाज प्रबोधन करत असतो की धर्म कसा टिकवावा, धर्मासाठी काय करावं तुम्हाला शंभूराजाने शिकवलं. तेच आपल्यासमोर सांगत आहे. बाबा काळा दिवस उजेडला. ठिकाण आहे संगमेश्वर. दुपारची वेळ आहे. शंभूराजांसोबत त्यांचा उजवा हात म्हणजे कवी कळश. कवी कळश शंभूराजा कवी कळशाला म्हणतात, कवी ओ कवी काय वाचा कवी, उद्या आपण निघणार आहोत रे. हो राजा, मला संगमेश्वराच्या त्या शिवलिंगाची पूजा करायची आहे, अभिषेक करायचा आहे. ठीक आहे, आपण संध्याकाळच्या वेळी जाऊ. संध्याकाळ झाली. जेवढं काही पूजेचं साहित्य घेतलं आणि जे काही मावळे शंभूराजा कवी कळश संगमेश्वराच्या मंदिरामध्ये त्या गाभाऱ्यामध्ये येऊन बसले. आता गाभाऱ्याचा अभिषेक चालू करायचा आहे. सगळे मावळे बाहेर उभे आहेत. माझा शंभूराजा त्या शिवपिंडीच्या समोर बसला आहे. उत्तरेला तोंड करून, कधी पण शिवपिंडीला जर बसला उत्तरेला तोंड करून बसा. शिवपिंडीची तोंड बघा कुठे उत्तरेकडे असतं. कधी पूजा करत असताना उत्तरेकडे बसून पूजा करा. काही काही गोष्टी लक्षातच आपल्या या कीर्तनातून आम्ही त्यांना सांगतो. शंभूराजा बसले हो आणि आता अभिषेक चालू करायचा. एक तांब्या पाण्याचा घेतला आणि त्या शिवपिंडीवर उतायला सुरुवात केली आणि मनातल्या मनात ते बोलू लागले, शंभो शंकरा करुणा करा जग जागरा. शंभो शंकरा करुणा करा जग जागरा. शंभो
समाधान व्हावं ही श्रींची इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण व्हावी. माझा अहंकार माझ्यामध्ये मीपणा नाहीये तरी सुद्धा असला तरी तो घालवावा. आमच्या मावळ्यांमध्ये कौशल्य ताकद वृद्धी करण्यासाठी जे काही आहे ते तुम्ही द्यावं. ताळणार आहे तुम्हीच आहात आणि मारणार हे तुम्हीच आहात. भगवंता असं पाणीवर असताना ते म्हणत होते. आणि असं म्हणता 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 बाहेर घोड्यांच्या पावलांचा आवाज आला. तिगुत 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 आवाज आला. पण महाराजांना तो आवाज नाही आला कारण महाराज तन मन धन लावून त्या शिवपिंडीची पूजा करत होते, अभिषेक करत होते. एक मावळा धावत धावत आला. कवी कशाला सांगितलं? कवी कवी औरंगजेबाचे मावळे सैन्याने आपल्या चारी बाजूने घेरलेलं आहे. कवी म्हटलं काय? औरंगजेबाचे सैन्य आपल्या चारी बाजूला घेरले? हे कसं काय? आपण या इथे आहोत, एवढ्या मोठ्या जंगलामध्ये आहोत, ही खबर कुणालाच नाही. मग ही खबर औरंगजेबापर्यंत पोहोचली कशी? कोण तो कदार आहे? तेव्हा त्या मावळ्यांनी कवी केशांच्या कानामध्ये सांगितलं. त्यांना धक्का बसला. पायाखालची जमीन हलली. जा घरी कळस. महाराजांना सांगा चला 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 आता निघूया. आता आपलं हे सगळे घराणं धोक्याचं आहे. म्हणून कवी कळस गेले आणि महाराजांच्या खांद्यावर हात ठेवला. महाराज म्हणाले कवी काय झालं? तुझे हात थरथरतात का रे? काय झालं कवी? म्हटलं काही नाही, आपल्याला निघायला हवं. निघायला हवं? अरे आपण ते उद्या जाणार आहोत. आता का? नाही महाराज, निघायला हवं. काय ते तुम्हाला मी नंतर सांगतो, पण आता त्वरित लगेच निघायला हवं. अरे पण का? महाराज आता प्रश्न विचारायची गरज नाही, पण आता आपल्याला इथून निघायला हवं. अरे पण का? का ते सांग. महाराज औरंगजेबाच्या सैन्याने आपल्याला चारी बाजूने घेरलेला आहे आणि म्हणून आपल्याला आता इथून निघून जावं लागेल. महाराज म्हणाले आपण इतक्या जंगलामध्ये होते, कोणाला माहित नाही तुमच्या शिवाय ही बातमी औरंगजेबाला पुढे दिली. म्हटलं राहू द्या, तुम्हाला नंतर सांगतो, आता आपण इथून घ्या. नाही कवी 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 मला सांग, त्या गद्दाराचं नाव सांग. ही खबर कोणी दिली? महाराज तुम्ही न ऐकलेलं बरं, आपण या विषयावर उद्या नाही कवी. जोपर्यंत त्या गद्दाराचं मी नाव ऐकत नाही तोपर्यंत मी या जागेवरून हलणार नाही. महादेवाची शपथ घेऊन सांगतो. शेवटी कवींना सांगावं लागलं. कवींना सांगावं लागलं महाराज महाराज हे नाव दुसरं कोणी नाही सांगितलं. महाराज हे तुमच्या सख्या मेवण्याने गरोजी शिर्केने सांगले. तुमच्या बहिणीच्या सख्या भावाने. काय? गरोजी शिर्के? नाही काहीतरी वेगळं नाव सांग. नाही महाराज, हे तुमच्या सख्या मेवण्याने गरोजी शिर्केने आपलं नाव सांगितलंय एका तुकड्यासाठी. राजा स्तब्ध झाले. त्या शिवलिंगाला पाणी होता, आता दुधाने अंघोळ करायची होती. ज्याप्रमाणे आईला मिठी मारतो लहान बाळा, तसा त्या शिवपिंडीला मिठी मारली शिवली आणि ठसा ठसा होऊ लागला. त्या अश्रूने अभिषेक केला. कवी आज त्या लढाया केल्या आपण. 169 लढाया केल्या. नाही कधी दह केला, नाही कधी कमीपणा घेतला, नाही कधी हारलो. अरे औरंगजेब येऊन त्याने माझे ते हात तोडले तरी मला वाईट वाटणार नाही, पण आज माझ्या माणसाने माझा घात केला. या गोष्टीचा मला वाईट वाटतंय. बोलाच आपली
कधीच नव्हता आपला घात होता. अरे कसा मी काय वाट लावली पण तो आला कसा. आपल्याच लोकांनी मदत केली मायबाप, आपलेच दादाने आपलेच पोट. त्यांना पोट दाखवू नका, आपल्याच घरात चोर बसले. शब्दाला रडले हो आणि एकच शब्द आला तोंडातून, जगम जगम जगम. राजे उठा आवाजाचे उठा. ठीक आहे राजे उठले, घोड्याची शिट्टी उठले. आता घोड्यावर बसा. राजांचा घोडा टक 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 पुढे गेला आणि इकडं संभाजीराजांचा घोडा पुढे गेला आणि कलिकश मागच्या घोड्यावर टक टक पुढे जात असताना मागून सरसी बाणाला आणि त्या पहिल्या कलिकशाच्या पाठीमागे बसला. कलिकश धाड खाली पडले. राजा राजा असा आवाज दिला. शंभूराच्या डोंगरावर पाहिलं. शंभूराच्या खाली उतरले. सांगा तुम्ही जा, इथून जा, तुम्ही इथून जा, नका इकडे येऊ राजा. पण राजा कसा येणार. राजा धावत धावत आले, त्याला हातावर घेतला. रक्त पडतोय. कवी कवी तुम्हाला काही नाही होणार. कवी तुम्हाला काही नाही होणार. कवी चला 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 कवी चला. म्हटलं राजा माझं होईल ते होईल, पण तुम्ही आता इथे निघून जा. नाही कवी नाही, तुम्ही इथून निघून जा. तुम्हाला काय झालं आम्ही काय करू राजा. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा अपशिंगार नाही केला पाहिजे. तर तुम्ही गेलं तर आम्ही हात कोणाला बसवायचं राजा. राजा ठीक आहे निघतो आणि राजा निघायला गेले. राजाची पाठ झाली. थोड्या असंख्य सैन्य आले आणि राजाला पकडलं. राजाची ताकद होती. अरे वाघाच्या जबड्या हात घालून ज्याने वाघाचा जबडा पडलाय तो साधा माणूस असेल का हो. त्याने एका भुकीने इकडे 10 सर्व सैन्याला उडवले. शेवटी औरंगजेबाने सांगितलं होतं तो असा तसा भेटणार नाही, तर 50 किलो साखर दंड घेऊन जा. तेवढा मोठा साखर दंड आणला आणि राजाच्या गळ्यामध्ये हातामध्ये गळ्यामध्ये टाकला आणि माझा राजा बंदी झाला. माझा राजा आता बंदी झाला. आता माझ्या राजाला उंटाच्या पाठीमागे उलट बांधलं. माझ्या राजा सर बांधला असतं ठीक आहे, उलट बांधलं राजाला आणि तसा उंट चालतोय तसा माझा राजा फडफडत फडफडत जातोय. हो फडफडत फडफडत जातोय. कुणीतरी जाऊन त्या उंटाची शेपटी पिळायची, मग तो उंट हलायचा आणि उंट हलल्यानंतर माझे राजे फडफडायचे. हो माझे राजे फडफडायचे. फडफडत न्यायला लागले. अरे कुणी बी यावं माझ्या राजाच्या लाकुडाने. अरे कुणी बी यावं राजाचे केस वळावं. कुणी बी यावं राजाच्या अंगावर धुकावं. कुणी बी यावं राजाच्या तोंडात शेण कोंबावा. कुणी बी यावं माझ्या राजाच्या तोंडामध्ये गडाचं पाणी घालावं. काय माझ्या राजाच्या विश्वास चुटका शब्द नाही, शब्द एकच जगदम जगदम जगदम. आणि इकडे औरंगजेब तो वाट पाहत होता. शेवटी मिळाला, संभा मिळाला. आणि मग त्या औरंगजेबाने काय केलं, ज्या बसला होता त्या समोरच्या तंबूमध्ये, त्या तंबूचा दरवाजा एकदम छोटा केला होता का, तर जेव्हा संभाजी येईल तेव्हा तो मान झुकून येईल. कारण माझ्या शंभ्याने कधी मान झुकवली नाही. वडे पण वागणार नाही जात मराठ्याची, असा माझा शंभू राजा कधी झुकला नाही. औरंगजेबाला झुकायचं बघायचं होतं. मग तो तंबूचा दरवाजा लहान केला. अरे पण माझा शंभू
गुडघ्यांवर बसला खाली आणि ताठ मानेला आतमध्ये गेला. त्याची बोला क्या बात है यार, बच्चा होता शिवा जैसा ना बोला फिर भी मानने नहीं किया. संभाजी प्रश्न केला, संभाजी बोला तुमच्या धर्मामध्ये येतात, आमचा धर्म स्वीकार, हमारे धर्म स्वीकारो, इस्लाम कबूल करो. तेव्हा हमारे संभाजी काय म्हणाले माहिती आहे का? अरे ना तुझा तो धर्म, अरे ना तुझा तो धर्म, तुझा बाबाचा, तुझा काकाचा, तुझा बाबाचा, अरे ना तुझा तो धर्म. मला एक चंद्र, मला एक सूर्य, मला एक तुझा भारत आहे, माझ्या सामने अरे अवरंग्या, अरे तुझ्या खुर्चीसाठी, तुझ्या सत्तेसाठी बापाला विष घालून मारणारा तू औरंग्या, तू काय धर्माच्या गोष्टी मला शिकवतेस रे? धर्म असावा तो आमच्या हिंदू सारखा, तू काय तुझ्यासारखा नाचत नाहीस रे? असं समजल्यावर बोलल्यावर औरंगजेबाची पायाची अवस्था गेली. उसे बांध दो बाहर, उस कुत्ते को बाहर बांधो आणि त्या चौकटीला माझ्या शिवराजाला असं बांधो, असं बांधो. एक दिवस गेला, दुसरा दिवस उजेडला, पुन्हा औरंगजेब गेला. बोल संभा, बोलो आपको हमारा धर्म कबूल है, इस्लाम कबूल है. अरे तू तुझ्या धर्मावर हिम्मत असेल तर मला म्हणा, पण धर्म सोडणार नाही. आदेश दिला, याची जीभ कापून टाका, या संभाची जीभ कापून टाका. चार मावळे आले हो, दोघांनी मागून पकडला, जटा पकडल्या, दोघांनी जीभ ओढली. जीभ ओढण्याचा प्रयत्न करतात, पण जीभ आतमध्ये घेतो, एकटा आतमध्ये घेतो. हे दोघं बाहेर असतात, तो एकटा आतमध्ये घेतो, तो दोघं बाहेर पडतात. दुसरा तलवार घेऊन आला, तलवार अशी मारणार, तेवढ्यात नवरून बघा जाओ, थांबा. उसकी तलवार से जबान काटो मत, जबान उखाड़ दो. काय नीच नालायक असो औरंगजेब. मोठा चिमटा असतो, चिमटा आणला, चिमटा चिमटा आणला. पुन्हा 4 जण मागे, 4 जण पुढे, जीभ वळतात आणि जीभ नेमकी ती चिमट्यामध्ये भेटली हो. आणि जोरात ओढता माझा राजा, काय राजाच्या राजा वेदाचा नसते, राजा आणि जोरात जबान त्याची जीभ वळली. ज्याप्रमाणे एखादा झाडला सगळं उठावा तशी जीभ उपटली. अशा रक्ताच्या चिरागडा उठल्या अंगावरून. एक शब्द नाही, फक्त जगराम जगराम जगराम. ती जीभ खाली पडली हो. ज्याप्रमाणे एखादा मासा जमिनीवर आला की गरफटतो ना, त्याप्रमाणे जीभ गरफटतोय. राजा अरे मला घे, राजा मला घे, राजा तुझ्याशिवाय नाही राहू शकत. कारण त्या जिभेने हर हर महादेवाची घोषणा केली. तो दिवस गेला, दुसरा दिवस उजेडला. औरंगजेब पुन्हा आला. अभी तो इस्लाम कबूल है, इस्लाम कबूल है, हमारे धर्म में आ जाओ. पुन्हा डोळ्याने सांगितलं, अरे नीच औरंग्या, तुझ्या हिम्मत असेल तर मला मार, पण तुझा धर्म स्वीकारणार नाही.
करायचे, काय करायचे? डोळे करायचे. आणि एक मुसलमान, मोठा मुसलमानाला दोन सगळे घेतल्या, गरम गरम लाल भुंच्या केल्या आणि आता डोळ्याचं बंद, डोळे बंद नाही केले. राजाने डोळे मोठे असे उघडले. त्याला सुद्धा दया वाटली. हो, तो मोठ्या म्हणाला, शंभू, अरे अभी के लिए तो मान जाओ, हाँ में हाँ मिलाओ, बाद में भाग जाओ. आता हा बोल आणि जा. डोळ्याने इशारा केला की नाही, मी तरी 73 पण या धर्मासाठी नाचारी पत्करणार नाही. असा माझा सगळं राजा नाचारी पत्करणार नाही. हे दिसली फोट डालो के तुझा तर कापायला लागला. हो, तो म्हणाला, ये आपकी जो दबे थे ये दोबारा हिस्सा नहीं मिलेगा, मान जाओ मेरा. नहीं, आके फोट डालो. आणि कसाही लाल बुद्ध्या घेतल्या आणि माझ्या राजाच्या डोळ्यामध्ये टाकल्या. सरशी आवाज झाला आणि काळा भोर रक्ताने डोळे माझ्या राजाच्या बाहेर पडले. आपल्या बैलामध्ये काटा लागला, आपल्याला हाता येत नाही. माझ्या राजाला काय निर्णय झाला असतो, जरा आठवून बघा. एक शब्द नाही, जन्म शब्द नाही, शब्द फक्त जगदंब 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 एकच आवाज. आणि आज आम्ही काय करतो? आज आम्ही धर्म विसरून चालत नाही बा. धर्मासाठी माझ्या राजाने काय केलं? तुम्ही आम्ही लोक फक्त एक दिवस शिवजयंती, एक दिवस समाजाला जयंती म्हणतात. आज त्यावेळी महाराज नसते, तरी मंदिरं राहिली नसती, विद्यार्थी राहिले नसते. मायबा, अरे आई बायांना चौरात्याचा बलात्कार करायचे, त्यांच्या नवऱ्यासमोर पटनाची चिटकून शब्द बोलण्याची हिंमत नव्हती. असा त्याच्या बलात्काराचा मुद्दा. आणि आज तुम्ही धर्म विसरणार नाही बा, तो पुन्हा ती अवस्था यायला वेळ लागणार नाही. धर्म टिकवण्याचा प्रयत्न करा. औरंगजेब घरी गेला आणि विचार करू लागला, शंभू की स्मृति से बनाया, शंभू की स्मृति से बना. अरे मेरे 4 बच्चे पर सब गधों की फौज है, लेकिन ये शंभू कौन से मिट्टी से बना है, कौन से मिट्टी से बना है? अगर शंभू मेरा बच्चा होगा तो इस दुनिया पर मेरा राज होगा. या औरंगजेबाला इनका विश्वास होता. पण आम्ही लोक काय करतो? औरंगजेबाला समजलं आता हा मरणार, पण धर्म स्वीकारणार नाही, धर्म स्वीकारणार नाही. नाही बा, आता तो शेवटचा दिवस, अमावस्येची रात्र, गुढीपाडव्याच्या अगोदरचा दिवस, तो दिवस ठरला शंभू राजाच्या देहाची तुकडे करायची. शंभू राजाने घेतलं आणि पुन्हा फरफडत वडूच्या जंगलामध्ये नेलं. हो, तिथे पालथं घातलं, एक मोठा हातोडा घेतला आणि डोक्यावर मारला. धाड कशी डोक्यावर मारला, चिरड्या झाल्या. फक्त देह नुसता हलतो, देह नुसता हलतो. असा देह मोठा राजाचा आवाज येत, जगदंब जगदंब जगदंब. यावेळी भैरवी झाली पाहिजे. आता यावेळी भैरवी म्हणायची, यावेळी भैरवी एकच आहे म्हणायची. Chile mata, napire
आजोबाईंना सुद्धा कुंकू लावायला लाज वाटते त्यांना. कुंकू लावायला लाज वाटते. आणि कुंकू हा आपला धर्म आहे. त्या म्हणतात हळदी कुंकू लावतात टिकली. 30 टिकली ह्यावर, 30 टिकली आरशावर, 30 टिकली बाथरूम मध्ये नवऱ्याला कुंकू ठेवतात. टिकली लावा पण त्याच्या खाली थोडस कुंकू लावा. थोडस कुंकू लावा. कुंकूचं महत्व काय तुम्हाला सांगू का? तुम्हाला माहित असेल. ज्या बाईचा कुंकू मोठा तिच्या पतीला आयुष्य मोठं असतं. आणि दुसरा शास्त्रज्ञाने एक शोध लावलाय ते खरं आहे. पूर्वी आपल्या बाई माणसाला त्रास होत नव्हतं. स्फोटाचे पिरियड असते त्रास होत नव्हतं का? कारण कुंकूमध्ये जो एक धातू आहे, कुंकूमध्ये तो इथून आपल्या तुमच्या या गर्भपिशवी आहे तिथे प्रवेश करतो. जोडवी तुम्ही घालता ना, जोडवी लग्नाच्या अगोदर घालता का लग्नाच्या नंतर घालता? कधी घालता का? लग्नाच्या दिवशीच घालता. का? तर त्या 2 नंबरची जी शीर आहे ती तुमच्या गर्भाशयात आहे. सोन्याची का चांदीची का घालता? चांदीमध्ये जो घटक आहे तो तुमच्या गर्भपेशीशी. पण आजकालच्या मुली हे कुंकू बिंकू काय नाही, काय नसतं. कुंकू नाही, जोडव्या नाही, काहीच नाही. आणि म्हणून आज हे मुलं होत नाही. आणि डॉक्टर पैसे घ्यायला तयार आहे. तुम्ही या आणि ट्रीटमेंट करतो. ते पावडर आपल्या पैशांचा नाही, तुम्ही या. आम्ही म्हणून जास्त शिकलो पण सुसंस्कार राहिले नाही. आता सुसंस्कार राहिले नाही. आपण बोलतो ना किती शाळा त्याचा बैल रिकामा. तुम्ही शिका पण काही ज्या जुन्या गोष्टी आहेत तुम्ही विसरत जाऊ नका. म्हणून धर्म टिकवा. धर्मासाठी माझ्या शंभूराजांनी आपल्या देहाची प्राणाची आहुती दिलीच. असे अनेक संत आहेत, अनेक थोर महात्मा आहेत, अनेक क्रांतिकारक आहेत ज्यांनी धर्मासाठी आपल्या या प्राणाची आहुती दिली. पण त्यातलं महत्वाचं म्हणजे आपण धर्मवीर. म्हणून त्याला धर्मवीर असं म्हणतात. धर्मवीर संभाजी म्हणतात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. अशा प्रकारे हा महाराजांचा अध्याय आपल्या समोर मी मांडला आहे. आता आपल्याला कीर्तन संपवायला पाहिजे. उद्या सकाळी उठायला पाहिजे. तर माई माऊली आणि इथे बसलेले माझे पुरुष मंडळी सकाळी लवकर उठा. लवकर येण्याचा प्रयत्न करा. तर मी इथे येईल, इथे कोणीच नाही. बरोबर कीर्तन आपला 5चा टायमिंग दिला तर बरोबर 5:10 ते 5:15 पर्यंत कीर्तन इथे सुरू होईल. इथं कोण नसला तरी मी इथे एकट्यासारखं वेळासारखं बडबडत बसेल. तुम्ही येण्याचा प्रयत्न करा. भगवंतासाठी एक दिवशी लवकर उठा. आपल्या घरातल्या डबावर कसे उठा लवकर ना. तर आज भगवंतासाठी आता लगेच अलार्म घ्यायला की उद्या मला उठायचं आहे. कपडे काढून ठेवा आताच. सकाळी भेटत नाही, भले भेटत नाही, हे भेटत नाही, ते भेटत नाही. चिडचिड होतं. हे माझी गोष्ट कुठं आहे, माझी पॅन्ट कुठे आहे, मी इस्त्री माझी शर्टाला होती. घरी गोष्टी घरी घालणार मला. म्हणून घरी गेल्यावर आता उद्याचे जे कपडे नियोजन काय असते महाराजांनी आम्हाला त्यावेळी शिकवले. प्रत्येक गोष्ट करत असताना नियोजन हे महत्वाचं. ज्यांनी प्लॅनिंग केला तो आयुष्यात सक्सेसफुल झाला. नाही तसं घरी गेल्यावर कपडे काढून ठेवा. काय उद्याची तयारी असेल काढून ठेवा. अंघोळ गेले, कपडे घातले, चहा घ्या. असं मला येईल चहा घ्या, ताबडतोब इथे बसायला या. उद्या महादेवाची कीर्ती आपल्याला ऐकायची आहे. महादेव ऐका, महादेवाचा विषय महादेव यांची आपल्याला उद्या कीर्ती ऐकायची आहे. भगवंताचा आज आपण आजचा 3रा दिवस आपला शांतपणे संपला. व्यवस्थित निर्भयपणे कीर्तन पूर्णपणे झाले. उद्या शेवट
आणि आपला अभंग आहे अमृताची फळे अमृताची वेली. आणि असाच आमच्या जिजामातेने शिवाजी महाराजांना घडवलं. शिवाजी महाराजांनी ही अमृताची वेल धर्माची वेल लावली आणि आज ती वेल या समाजामध्ये वावरत आहे. तुम्ही आम्ही धर्म चालवा, धर्मासाठी लढा, फक्त एक दिवसासाठी नका, धर्मासाठी. म्हणून मी अभंगात तुकाराम महाराज म्हणतात काय Thank you.